हॅलो. समजा तुम्ही तुमच्या मित्रासोबत फुटबॉल खेळत आहात. तुमचा मित्र बॉलला किक मारायला जातो, पण त्याचा पाय घसरतो. तो पडतो, त्याचे गुडघे सोलले जातात आणि तुम्हाला रक्ताची पुसटशी रेघ दिसते. मग आता तुम्ही काय कराल बरं? तुम्ही जखम स्वच्छ कराल, थोडे जंतुनाशक लावाल, मलमपट्टी चिटकवाल आणि टिटॅनसचे म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरकडे किंवा औषधाच्या दुकानात घेऊन जाल. तर हा तुमचा साधा आणि शांतपणे असलेला प्रतिसाद, यालाच आपण प्रथमोपचार असं म्हणतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये, विशेषतः आपत्तींच्या वेळी करायच्या विविध प्रथमोपचार पद्धतींची माहिती घेणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी आपण सहसा ज्याकडे दुर्लक्ष करतो अशा काही गोष्टींकडे लक्ष देऊया. त्या म्हणजे धोक्याच्या सूचना. ज्वलनशील द्रव, वायू किंवा स्फोटक पदार्थांसाठी असलेल्या या खुणा सगळीकडे असतात. या खुणा जर तुम्ही व्यवस्थित ओळखल्या आणि अशा प्रकारच्या गोष्टींपासून जर दूर राहिले, तर आगीमुळे किंवा स्फोटामुळे होणाऱ्या आपत्ती सहज टाळता येऊ शकतात. ठीक आहे, मग आता आपण पुढे वळूया आणि आपल्याला ज्या विविध प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितींना सामोरं जावं लागू शकतं त्याबद्दल बोलूया. पहिलं आहे भूकंप. भूकंप झाल्यानंतर सगळ्यात आधी स्वतःचं संरक्षण करायला हवं. काचेचे तुकडे असतील, राडा असेल, हे सगळं टाळण्यासाठी मजबूत पादत्राणे घाला. त्यानंतर पीडित व्यक्तीला मदत करण्यासाठी त्यांना काही दुखापत झाली आहे का हे तपासा. जर एखाद्या व्यक्तीला रक्तस्राव होत असेल तर स्वच्छ कपड्यांनी थेट दाब द्या. आणि एखादी व्यक्ती जर श्वास घेऊ शकत नसेल आणि तुम्हाला जर व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेलं असेल तर त्या व्यक्तीला CPR द्या. बरं, CPR म्हणजे काय? CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. ही आपत्कालीन मदत आहे. जेव्हा एखाद्याचे श्वसन किंवा हृदयाचे ठोके थांबून गेलेले असतात तेव्हा ही प्रक्रिया केली जाते. बरं, भूकंपानंतर कुठे आग लागली आहे का, कुठे गॅसची गळती वगैरे होते आहे का, हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, भूकंपाचे धक्के वारंवार जाणवू शकतात. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःचं रक्षण करण्यासाठी खाली वाकायचं जमिनीवर, एखाद्या मजबूत वस्तूच्या खाली लपून जायचं आणि या वस्तूला घट्ट पकडून ठेवून स्वतःचं रक्षण करायचं. या सगळ्या प्रकारामध्ये भूकंप झाल्यानंतर जर वीज पुरवठा वगैरे खंडित झाला असेल तर बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओचा वापर करायचा आणि स्वतः सगळी माहिती गोळा करून घ्यायची, अपडेट करून घ्यायचं स्वतःला. ठीक आहे. आता आग लागली तर काय करायचं? तेव्हा प्रथमोपचार कसा कराल? तर पहा, जर एखाद्या व्यक्तीच्या कपड्यांना आग लागली तर त्या व्यक्तीला पहिले तर शांतपणे उभं करायचं आणि जमिनीवर पडायला सांगायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे जमिनीवर रोल होत होत लोळत पुढे सरकायला सांगायचं. असं केल्याने कपड्यांना लागलेली आग विझून जाते. त्यानंतरही जर काही आग उरली असेल तर ती विझवण्यासाठी त्यांच्या अंगावर जाड चादर, घोंगडी किंवा ब्लँकेट टाकायचं. आपण जाड्या कोटचा सुद्धा वापर करू शकतो. कोट किंवा जॅकेट किंवा हे सगळं वापरल्याने ऑक्सिजनचा पुरवठा आगीला बंद होतो आणि मग आग विझून जाते. आता ह्या आगीमुळे जर त्या व्यक्तीला काही भाजलं गेलं असेल तर भाजलेल्या भागावर 10 ते 20 मिनटं वाहत्या पाण्याखाली त्या जखमेला गार करायचं. ही खूप महत्त्वाची पायरी आहे. फक्त हे लक्षात घ्या की हे पाणी बर्फा इतकं गार नको हां. साधं नळातून येतं तसं गार पाणी या जखमेवर वाहू द्यायचं. नंतर सूज येण्यापूर्वी त्या व्यक्तीने काही ॲक्सेसरीज घातल्या असतील, जसं अंगठ्या, घड्याळ, बांगड्या, हे सगळं काढून ठेवायचं. आणि शेवटी जी भाजण्याची जखम झाली असेल त्यावर निर्जंतुक आणि न चिकटणारी पट्टी लावायची आणि ही पट्टी सैल ठेवायची. ठीक आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बर्फ, लोणी, टूथपेस्ट, मलम अशा गोष्टी नाही वापरायच्या या जखमांवर. काही फोड झाले असतील तर ते सुद्धा अजिबात फोडायचे नाही. तसंच चेहरा, हात, पाय, जननेंद्रिय या सगळ्या ठिकाणी जर खोल मोठ्या जखमा झाल्या असतील किंवा धुराचं श्वसन झालेलं असेल, विजेमुळे किंवा रसायनांमुळे भाजण्याच्या जखमा झाल्या असतील
तर अशा वेळेस लगेचच दवाखान्यात जायचं आणि वैद्यकीय मदत घ्यायची. मग आता हे सगळं बघून तुमच्या मनात विचार आला असेल ना, की भाजलेल्या जखमांवर आपण बर्फ का नाही वापरू शकत? म्हणजे हे तर भलतंच आहे नाही का? भाजलं आहे, चटका बसला आहे, तर गार गार बर्फ लावावा ना तिथे. पण नाही, बर्फ नाही वापरायचा. ह्याचं कारण असं आहे की थंडीमुळे म्हणजे बर्फ एवढ्या गार पदार्थामुळे त्वचेचं अधिक नुकसान होतं. जखम भरून येण्याची प्रक्रिया मंदावते आणि भाजलेल्या जखमेला हिमबाधा किंवा फ्रॉस्टबाईट होऊ शकते. ठीक आहे, तर हे सगळं झालं आगीबद्दल. आग लागली आणि कोणाला भाजलं तर काय काय करायचं आणि काय नाही करायचं याबद्दल आता आपण पाहिलं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. पुढची आपत्कालीन परिस्थिती म्हणजे सर्पदंश. सर्पदंश झाल्यास कोणत्या प्रकारचे प्रथमोपचार करणे आवश्यक आहे हे आता आपण बघूया. सगळ्यात आधी आपत्कालीन सेवांना फोन करा. ज्याला साप चावला आहे त्याला सापापासून दूर हलवा. त्यांना शांत आणि स्थिर ठेवा, कारण घाबरल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि मग विष वेगाने अंगात पसरतं. तसं होऊ नये म्हणून त्यांना शांत ठेवा. अंगठ्यासारखे दागिने किंवा घट्ट कपडे काढून टाका. ठीक आहे, आणि मग सूज येण्यापूर्वी जखम साबण आणि पाण्याने हळूवारपणे धुवा. ठीक आहे, आणि ज्या अवयवाला साप चावला आहे तो स्थिर ठेवा. विषाचा प्रसार कमी करण्यासाठी तो हृदयाच्या पातळीच्या खाली ठेवा. श्वासोश्वासावर लक्ष ठेवा आणि गरज पडल्यास CPR द्या. आणि तुम्हाला शक्य असल्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दंश झाल्याची वेळ, सापाचा रंग, आकार या सगळ्याची नोंद करा. ठीक आहे, तर मग आपण अनेक परिस्थिती अशा बघितल्या जिथे आपल्याला बाधितांना प्रथमोपचार द्यावे लागतील आणि ते करण्यासाठी आपल्याला जंतुनाशके, बँड-एड्स, काही कोरडे कपडे इत्यादी गोष्टींची गरज असते. अशा साध्या साधनांनी बनलेल्या पेटीला प्रथमोपचार पेटी किंवा फर्स्ट एड किट असं म्हणतात. तुम्ही तुमच्या स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमची स्वतःची प्रथमोपचार पेटी तयार करू शकता. तुमच्या या पहिल्या वहिल्या प्रथमोपचार पेटीमध्ये तुम्ही हे सगळं सामान भरू शकता, जसं की बँडेड, ग्लव्स, टॉर्च किंवा विजेरी, त्यानंतर तापमापी, कापसाचे बॉल्स, कापसाचा रोल, पट्ट्या, वॅसलीन, त्यानंतर जंतुनाशक, ब्लेड, कात्री वगैरे वगैरे. मग आता तुम्हाला प्रथमोपचार पेटीमध्ये काय काय असतं हे माहिती झालेलं असल्यामुळे आता स्वतःची प्रथमोपचार पेटी बनवायला काही हरकत नाही, हो की नाही?